लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सीमध्ये झालेल्या तरुणीच्या निर्घुण हत्याकांडाने रायगड जिल्हा हादरला असून 3 दिवस उलटूनही आरोपी मोकाट असल्याने नागरिकांमध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे। सुरुवातीला पोलिसांकडून आरोपी ताब्यात घेतल्याची माहिती देण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात तो अद्याप फरार असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। या घटनेच्या पार्श्वभूमीवर गोरेगाव येथे सर्वपक्षीय आणि सर्वधर्मीय नागरिकांची सभा पार पडली। या सभेत पोलिसांच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका करण्यात आली। ती घटना म्हणजे आपल्या माणगाव तालुक्याला गोरेगाव लोणेरेला आम्हाला काळीबा फासणारी घटना होती। कारण ज्या मुलीचा क्रूरपणे हत्या केली गेली आहे, ती हत्या अशा प्रकारे केली आहे की ती हत्या करण्यामागचा हेतू काय आहे हे आम्हाला अजून संभ्रमामध्ये आम्ही तो आरोपी जो कोण मुलगा आहे तो एकटाच गेला होता, त्याच्या एकट्याचीच नोंद त्या रेकॉर्डला आहे। मुलगी त्यासोबत गेली नव्हती। आणि मग असं कळतं आहे मुलीला घेऊन कोणीतरी एक त्रयस्थ कोणीतरी ती दुसरा माणूस रात्री उशिरा घेऊन गेला आणि उशिरा घेऊन जाऊन त्या दोघांनी मिळून काहीतरी तिचा मोठा कुलू हाताळण्याला आम्ही भेटायला गेलो। खरं म्हणजे ही घटना काहीतरी वेगळी आहे आणि पोलीस यंत्रणा काहीतरी वेगळा प्रकार दाखवला जाते आम्हाला। याच्यामध्ये खोलवर जर गेलं तर याचा शेवट फार गंभीर निघेल असं आम्हाला वाटतंय। आरोपी हा बाहेरचा आहे वगैरे दाखवलं जातं आहे, प्रत्यक्षात आरोपीचा जो आयडिया आहे तो बोगस आहे। त्यामुळे आरोपी तर मुलगीतली स्थानिक असल्या कारणाने तो आरोपी या ठिकाणी राहिलेला असायला पाहिजे गोरेगावमध्ये। दोघांची ओळख झाल्याशिवाय मैत्री होऊ शकत नाही। तर माझ्या माहितीप्रमाणे याच्या मागे कुठेतरी एक राजकीय षडयंत्र वापरून ही केस वेगळ्या वळणावर नेण्याचा प्रयत्न आहे। जर गुन्हा दाखल झालेला आहे ना, त्याचा सीएन नंबर जाहीर करावा। त्याचा सीएन नंबर जाहीर झाल्यानंतर ऑटोमॅटिक त्याचा संपूर्ण बायोडाटा लोकांसमोर पोहोचेल ना। याचा अर्थ असा आहे की तुम्ही कुठेतरी खोटं मीडियासमोर दाखवताय आणि कोणीतरी खोटं पोलीस स्टेशन मार्फत अफवा फैलवतात। हा मुद्दामहून गुन्हा झालेला आहे, हा दाबण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कोण करत आहे याच्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी बसलेलो आहोत। याचा छडा लावणार म्हणजे कुठल्या परिस्थितीत लावणार, या ठिकाणी उग्र आंदोलन छेडू आणि पुन्हा रायगड जिल्हा याच्यामध्ये हा उग्र आंदोलन छेडला जाईल आणि मग याचा फटका याचा त्रास या पोलीस प्रशासनाला बसेल। म्हणून पोलीस प्रशासनाची दखल नाही, आरोपी सापडत नाही तर आरोपी शोधून काढा आणि आरोपीला फाशी झालीच पाहिजे, हे माझं स्वतःचं म्हणणं आहे। भेटला पाहिजे, त्याला फाशी भेटली पाहिजे, या आई बावडांचा शब्द आहे।